गजाननने केले शून्यातून विश्व निर्माण. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या भरोश्यावर शिखर गाठता येते. गजानन डाबेराव यांची ही यशोगाथा. छदामहीन असताना बनले 5 एकर शेतीचे मालक. ही यशोगाथा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी. घरात 18 विश्व दारिद्र्य तरीही गगनाला गवसणी घालण्याचे मनसुबे घालण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय अकोला जिल्ह्यातील खडका येथील एका युवकाने. तारुण्यात पाऊल टाकत असतानाच दूरचित्र वाहिनीच्या माध्यमातून प्रेरित झालेल्या युवकाने मनाशी खूणगाठ बांधून आपला व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यामध्ये तो 100% यशस्वी झाला. ही यशोगाथा आहे आदिवासी असलेल्या गजानन डाबेराव यांची. माणूस जीवनात कसा मोठा होईल सांगता येत नाही. त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटीची जोड लागते. ही असली की माणूस जीवनात सहज यशस्वी होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे खडका येथील गजानन डाबेराव. जेमतेम शिक्षण झालेल्या आदिवासी समाजातील गजानन डाबेराव यांची तत्कालीन परिस्थिती अत्यंत हालाकीची. गजानन यांचे शिक्षण चालू असताना गावात ग्रामपंचायतमध्ये असलेल्या एकमेव टीव्हीवर रोज संध्याकाळी राहुरी कृषी विद्यापीठचा शेतकऱ्यांसाठी असलेला कार्यक्रम गजानन रोज बघायचा. यातूनच नवनवीन शिकत असलेल्या गजाननला प्रेरणा मिळाली आणि त्याने मनाशी खूणगाठ बांधून आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय करायचा निर्णय घेतला. पण यासाठी लागणारे भांडवल गोळा करण्याची परिस्थिती नसल्याने त्याने अहोरात्र मेहनत घेतली. दगडाच्या खदानीत दगड फोडले, मोलमजुरी केली आणि तो स्वप्नपूर्तीकडे वळला. या दरम्यान त्याने आवड असल्याने बाहेरील राज्यात अंडी उबण्याच्या मशीन कारखान्यात टेक्निशियन म्हणून काम केले. त्यानंतर तो घरी परत आला आणि त्याने स्वतःचे प्रोडक्शन सुरू केले. त्यामध्ये तो यशस्वी झाला आणि त्याने अंडी उबण्याचे मशीन घरी तयार केले. प्रथम 50 अंडी विकत घेऊन तो उबविली आणि तेव्हा गजाननचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर गजानन या व्यवसायात स्वतःला पूर्ण झोकून दिलं. आता त्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय पूर्णपणे विकसित झाला असून महिन्याला लाखो रुपये मिळकत होते. त्यांच्याकडे विविध प्रजातीचे हजारो पक्षी असून त्यामध्ये गावरान कोंबडी, टर्की, राजहंस, बदक, तितर, बटेर, ससे या व्यतिरिक्त अनेक प्रजाती त्यांच्याकडे पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर ते अंडी उबण्याच्या मशीन स्वतः घरी तयार करतात. त्यांना महाराष्ट्रासह आसाम, उत्तर प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश आदी राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पूर्वी भूमिहीन असलेले गजानन डाबेराव यांनी या व्यवसायाच्या भरोशावर 5 एकर शेती विकत घेतली आहे. तीही 27 लाख रुपये या भावाने. शून्यातून सुरू केलेला हा व्यवसाय आता गजानन डाबेराव यांना लाखोची कमाई करून देत आहे. भूमिहीन असलेले गजानन डाबेराव हे लखपती झालेला हा त्यांचा प्रवास शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलडा न्यूज, मूर्तिजापूर. अशा यांनी बोलले की याच्यामधून मी जर का 10 अंड्यांचे कोंबडेसुद्धा विकले तर मला एका दिवसाला जवळपास नाही काहीतरी 10 अंड्याचे 300 रुपये मिळतात. म्हणजे एक अंडे 10 रुपयाचं. त्याप्रमाणे मला मी जर का समजा 10 अंडे विकले तर 100 रुपये मिळतात. किती पक्षी आहेत सध्या आपल्याकडे? माझ्याकडे सध्या मी शेतकऱ्यांना लहानाचे मोठे करून पक्षी देतो. जवळपास 3-3.5 हजार कोंबड्यांचे पक्षी आहेत आणि बटेर आहेत 8-9 हजार. आणि विदेशी पक्षी किती आहेत? विदेशी पक्षी जवळपास तरी 60-70 पक्षी आहेत बाहेरच्या देशातले. यापासून तुम्हाला महिन्याकाठी किती उत्पन्न मिळते? जवळपास तरी महिन्याला 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळते. म्हणजे या व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह चालतो आणि यामधून तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट होते. तुमची पहिली सुरुवातीला परिस्थिती काय होती? मी या व्यवसायाच्या अगोदर माझी परिस्थिती खूप हालाकीची होती. मी खडका गावात आमच्या एक खदान आहे दगडाची. त्या दगडाच्या खदानीमध्ये दगड फोडून उदरनिर्वाह करत होतो. पण या व्यवसायामुळे आज माझ्याकडे 5 एकर शेतीसुद्धा झाली आहे. घर पण चांगलं झालं आहे आणि माझे लेकरं पण चांगल्या शाळेत शिकत आहेत. या उद्योगामुळे माझा पूर्ण म्हणजे संसार भरभराटीला आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्या? शेतकऱ्यांसाठी मी एकच सांगतो की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केलेलं कधीही चांगलं आणि या व्यवसायाला कधीही तेजीमंदी राहत नाही. वर्षभर या पक्षाला मागणी राहते आणि आरोग्यासाठी अंड हे पोषक असल्यामुळे याला 12ही महिने मागणी असते. त्याच्यामुळे हा उद्योग कधीही चढ उतार होत नाही आणि शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे नेहमीकरिता या उद्योगामुळे राहतात. आम्ही पाहिलं तुम्ही अंडे उबवण्याची मशीन तयार केली, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे तुमचं. हो. आणि
ते कसं काय शक्य झालं तुम्हाला? मी साहेब पहिले सुरुवातीला हैदराबादमध्ये भरपूर कंपन्यांमध्ये काम केलं. त्या ठिकाणी काम केल्यानंतर लक्षात आलं की बाबा आपल्या महाराष्ट्राचा विचार इथं कोणी करत नाही. आपल्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे त्याच्यानुसार जर आपण स्वतः मशिनरी डिझाईन केल्या तर चालते. मी या ठिकाणी येऊन छोट्या छोट्या मशिनरी डिझाईन केल्या आणि डिझाईन केल्यानंतर 4 वर्षानंतर मला यश आलं की आपल्या वातावरणात कोणतं मटेरियल यूज करून आपण मशिनरी डिझाईन करून शेतकऱ्याला देऊ शकतो किंवा आपण स्वतः वापरू शकतो. मी स्वतः पहिल्यांदा प्रयोग केल्यानंतर माझे डिझाईन मी सिलेक्ट केले आणि आज शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळते इन्क्युबेटरमधून आणि मला सुद्धा चांगल्या पद्धतीनं माझ्याकडे पिलं निघतात आणि उत्पादन मिळते. आतापर्यंत किती मशीन विकली आपण? आतापर्यंत साहेब मी जवळपास 130 मशिनी विकलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास 27 मशिना गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी केवढ्यात येईल हे मशीन? शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आम्ही मशिनरी बनवतो. 300 अंड्यांची सुद्धा बनवतो, 400ची, 500ची, 700, 1000. संपादक सतीश देशमुख 9970321817.